नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनलवरती. मित्रांनो, यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कमी पडण्याची दाट शक्यता आहे. अशा तंगीच्या वातावरणामध्ये किंवा अशा वेळेत कमी पाण्यात शेती कशी टिकवायची आणि पिके कशी वाचवायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न म्हणून उद्भवतो. म्हणूनच आजच आपण शासनाच्या अशा 3 महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत की ज्या तुम्हाला 26-27 या वर्षात वरदान ठरणार आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून आपला थोडंफार प्रगती होण्यास हातभार लागणार आहे. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या योजना तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठीच आहेत, आपल्या हक्काच्या आहेत. त्याकरता सखोल माहिती जाणून घ्या. पहिली महत्त्वाची योजना म्हणजे वैयक्तिक शेततळे योजना. पाऊस पडल्यावर जे काही पाणी आहे तर ते पाणी साठवून ठेवणे आता काळाची गरज झालेली आहे. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या शेतातलं स्वतःचं पाणी शेततळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी साठवू शकतो, शेततळे बांधून साठवू शकतो. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सध्या अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर हे शेततळे तुम्हाला ऐन दुष्काळात शाश्वत स्रोत म्हणून त्या ठिकाणी कामा येणार आहे. दुसरी योजना म्हणजे सूक्ष्म सिंचन योजना. शेततळ्यात पाणी साठवलेलं आहे, परंतु ते द्यायचं कसं, तर त्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचं आहे. आता राज्य सरकारने नुकताच एक नवीन शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. यानुसार महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मर्यादेनुसार 80 ते 90% भरघोस अनुदान ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी मिळणार आहे. त्याकरता जे काही पाणी साठवलेलं आहे तर त्याचा उपयोग काटकसरीने व्हावा यासाठी आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या पाण्याचं नियोजनासाठी ही एक सुवर्णसंधी, तर ती आपल्याला सोडायची नाही आहे. तिसरी आणि सर्वात मोठी संधी म्हणजे ज्यांना पारंपरिक शेतीला कंटाळलेले आहेत, पारंपरिक शेती त्यांना सोडायची आहे आणि आधुनिक शेतीकडे वळायचं आहे, तर त्यांना फळबाग लागवड करण्याची एक सुवर्णसंधी आहे. फळबाग लागवडीसाठी सरकारने जवळपास 99 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. नवीन फळबाग लागवडीसाठी जो काही शासन निर्णय आहे तो सुद्धा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. यासाठी अनुदानही दिलं जाणार आहे. या तिन्ही योजना 2026-27 या वर्षामध्ये किंवा या वर्षासाठी प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, सरकारी योजनांचा लाभ घेणं हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. या योजनाच आपल्यासाठी आहेत. या तिन्ही योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरती सध्या सुरू आहेत, तरी लवकरात लवकर नोंदणी करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर शेती एक शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.